हा काळोख फक्त माझा नाहीये, समाजातल्या कित्येक गोरगरीब ज्याला कोणाची तरी गरज आहे, हा सगळ्यांचा काळोख आहे. आज हे सगळं इथेच संपून या काळोखातून या प्रकाशाकडे निघण्याचं काम आजपासून मी करणार आहे आणि या देशाला या काळोखातून नक्कीच बाहेर काढणार आणि ह्याची लढाई मी लढत राहणार. देशातले कित्येक जवान या काळोखामध्ये तबत चाललेले. यांच्याकडे बघणारं कोण आहे? कोणीच नाही. ना समाज, ना सरकार. गोरगरिबांनी जगायचं कसं? हे काळोखातून बाहेर निघायचं कसं? या सरकारने माझं सगळं बंद करून टाकलं. माझे धंदे, माझं घर सगळं माझ्याकडून छीनवून घेतलं. पण ही लढाई मी हारणार नाही. माझी बॅटल या सरकारसोबत आणि इथल्या प्रत्येक गरिबांसाठी ज्यांना हे त्रास देण्याचं काम करतात, या प्रत्येकांसाठी आज मी उभा आहे आणि नक्कीच या देशामध्ये बदलवण्याचा प्रयत्न करणार. कदाचित हा माझा शेवटचा व्हिडिओ असू शकतो. हे माझं काम काळोखात आले, काळोखात, आणि याच्यासाठी जबाबदार फक्त सरकार आहे. याचं उत्तर मला लवकरच द्यावं नाही तर मी लवकरच या सरकार विरोधात आंदोलन उभं करतो. खूप सहन केलं, आता नाही सहन करू शकत. तुम्ही आम्हाला प्रत्येक ठिकाणावरून त्रास देण्याचा प्रयत्न करताय. हा त्रास काय असतो आज मी ह्या गरीब घरातला मुलगा तुम्हाला सांगून देणार. असे दलाल नको ह्या देशाला, जे देश विकण्यासाठी, श्रीमंताला श्रीमंत करण्यासाठी. अशा दलालांना या देशातून बाहेर काढा. त्यांना त्यांची जागा दाखवा.